आणि त्यातनं मुक्त होण्यासाठी पंढरपूरची वारी आहे. कारण संसारामध्ये असल्यावर आम्ही त्यात अडकलो आहे, सगळ्या काम क्रोध लोभ याच्यामध्ये अडकलो आहे आम्ही, आणि त्यामुळे त्यातून आम्हाला मुक्त होण्यासाठी पंढरपूरची वारी आहे. हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम. तुकोबाराय म्हणतायत की माझा हा नेम आहे. नेम काय? पंढरपूरची वारी करायचा माझा नियम आहे. हां, तुकाराम महाराज असं वर्णन आहे काही ठिकाणी की देहू ते पंढरपूर ही वारी, प्रत्येक वारी करायची. 15 दिवसाची वारी करायची पंढरपूरची. आपण तर काही 4 करतो, कोणी महिन्याची करतंय, कोणी पण बसने करतो. तेव्हा बस तर नव्हत्या. तुकोबाराय हे दर महिन्याची वारी करायची. आणि तुकोबारायच नाही तर तुकोबारायांचे वंशज विश्वंभर बुवांपासून सगळे ते वारी करायचे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हाची माझा नेमधर्म, आणि दुसराही नियम आहे मुखी विठोबाचे नाम. ही वारी करत असताना विठ्ठलाचं नाव माझ्या तोंडामध्ये असायला हवं. मुखी विठोबाचे नाम हीची माझी उपासना. वेगळी उपासना करण्याची आवश्यकता नाही काय. एका पायावर उभं राहायची गरज नाही. आता सत्ययुगासारखं ध्रुव महाराजांनी तपस्या केली 6 महिने एका पायावर उभं राहून. म्हणले आता काय कुठली उपासना करायची गरज नाही. वारकऱ्याला तर खरं काहीच करायची गरज नाही. एका पांडुरंगा वाचुनी अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्ये समान. जो वारकरी आहे, पांडुरंगाचा भक्त आहे, त्याला काहीच करायची आवश्यकता नाही. त्यांनी फक्त पांडुरंगाचं नाव घ्यावं, त्यांनी रामकृष्ण हरी म्हणावं. बस बाकी काही उपासना तापासना करायची काही गरज नाही. हीची माझी उपासना लागेन संतांच्या चरणा. संतांच्या चरणाला लागणं, संतांचं दर्शन करणं, त्यांच्या मुखातून श्रीकथा ऐकणं, हरिकथा ऐकणं आणि पांडुरंगाचं दर्शन करणं, हीच आमची उपासना आहे. भगवंताचं नाव घेणं. तुका म्हणे देवा हेची माझी भोळी सेवा. सेवा पण हीच, उपासना पण हीच, नेमधर्म पण हाच. काय? पंढरीची वारी करायची, पांडुरंगाचं नाव घ्यायचं, संतांची सेवा करायची, बस बाकी काही नाही. असं तर उत्सव मानवाला प्रिय आहेत, मनुष्याला. म्हणून असं म्हणलंय उत्सव प्रिय मानवा. माणसाला बघा दिवाळी आली की कसं आता सगळ्यांना आवडते की नाही दिवाळी. कुठलाही सण आला की आपण किती उत्साहाने साजरा करतो. उत्सव प्रिय मानवा शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. माणसाला उत्सव प्रिय आहेत, पण भगवंताच्या संबंधित सगळे उत्सव आहेत. बघा दिवाळी जरी तुम्ही बघितली ना, प्रत्येक दिवस भगवंताच्या लीलेसंबंधी आहे की नाही हो. पाडव्याच्या दिवशी भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला, दिवाळीच्या पाडव्या दिवशी बलिप्रतिपदा, अनेक प्रत्येक आता मी सांगत बसणार नाही सगळ्या गोष्टी. मला धनत्रयोदशी, भाऊबीज, हे सगळं भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे सगळं. आणि असे उत्सव जेव्हा भगवंताला घेऊन आम्ही साजरे करतो, त्यातनं भरपूर आनंद मिळतो. आणि मग पंढरपुरामध्ये पण 2 उत्सव आहेत म्हणून सांगितलं संतांनी. कोणते? आषाढी आणि कार्तिकी. आषाढीला भगवंत झोपायला जातात, त्याला देवशयनी एकादशी म्हणतो आपण. भगवंत झोपतात 4 महिन्यासाठी, आणि भगवंत उठतात 4 महिन्यांनी. 4 महिन्यांनी म्हणजे आता कार्तिकला, त्याला म्हणून कार्तिक उत्थान एकादशी म्हणलेलं आहे. देव उठणी एकादशी असंही म्हणलेलं आहे. एक शयनी एकादशी, एक उठणी एकादशी. तर ही जी एकादशी आहे आता परवा दिवशी जी एकादशी आहे, देव उठणी एकादशी. भगवंत उठतात. अरे देव झोपायला निघाले, शयन करायला निघाले, पांडुरंग पळा 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 भगवंताकडे पंढरपूरला चला. भगवंताला त्या पाहायला, भगवंत कसे झोपतायत. भगवंताचं झोपणं पण एवढा मोठा उत्सव, लाखो लोक आले पाहायला. आणि भगवंत उठणार आता परवा दिवशी, तर ते पाहण्यासाठीही लाखो लोक येणार परत. म्हणजे काय झालं? उत्सव. हा एक उत्सव आहे. भगवंताचं झोपणं उत्सव आहे, भगवंताचं उठणं उत्सव आहे, भगवंताचं प्रत्येक गोष्ट उत्सव आहे. यशोदा मैया गोकुळामध्ये, भगवान श्रीकृष्ण 1.5-2 महिन्याचे होतात, 3 महिन्याचे होतात. आणि आमचा कन्हैया काय करतो? करवट बदलतं. काय म्हणायचं मराठीत? करवटच म्हणतो. एका अंगावर होतं, एका अंगावर. यशोदा मैयाला इतका आनंद होतो की सगळ्या गोकुळातल्या लोकांना बोलवते यशोदा मैया आणि म्हणते आज आमच्या कानाने काय केलंय? करवट बदलली म्हणे, एका अंगावर झाला म्हणे. भरपूर गाई दान दिल्या, भोजन दिलं. छोट्या छोट्या गोष्टींचा उत्सव गोकुळामध्ये यशोदा आणि नंदबाबा साजरे करतात, गोकुळवासी साजरे करतात.
तसं पंढरपुरामध्ये सुद्धा भगवंतांचा हा उत्सव साजरा केला जातो. भगवंत झोपायला गेले, भगवंत उठले, आता उत्सव आहेत. आता बरेच उत्सव पंढरपुरामध्ये होतात, हे दोनच नाही, पण हे दोन प्रमुख उत्सव सांगितले. आणि हे जे पंढरपूर आहे इतकं श्रेष्ठ का आहे, या पंढरपूरचा एवढा महिमा का सांगितला? तुकाराम महाराजांनी तर असे काही अभंग लिहिले पंढरपुराबद्दल की ऐकल्यानंतर कधी कधी अतिशयोक्तीच वाटते हो. इतके जबरदस्त अभंग आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, या पंढरपूरसारखं क्षेत्र या भूतलावर नाही, या ब्रह्मांडामध्ये नाही. बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ भैवरी, हे सगळ्यांचा बाप आहे म्हणे पंढरपूर. बाप तीर्थ पंढरी. बाप आणि आई दोन्ही उपमा दिलेले आहेत. पण आई असूनही जमणार नाही, तर जन्म घालायचा असेल मुलाला बाप पण लागेल. तर बाप मेन आहे, म्हणून पंढरपूरला म्हणले बाप तीर्थ. सगळ्या तीर्थांचा बाप पंढरपूर आहे. बाप तीर्थ पंढरी आहे महीवरी, भूवैकुंठ महीवरी. आणि हे भूवैकुंठ आहे. वैकुंठच हे भूवरी, भूवैकुंठ पंढरपूरचं दुसरं नाव आहे. हे जे वैकुंठ वरती साक्षात आहे, हे वैकुंठच खाली अवतरलेलं आहे. हे वेगळं नाही, हे वैकुंठापेक्षा वेगळं नाही. आणि पुढं म्हणतायत, भक्त पुंडलिकाचे द्वारी करकटावरी राहिला. या पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी हे पंढरीनाथ हे इथं कटावर कमरेवर हात ठेवून उभे आहेत या भीमेच्या तीरावरती. आणि म्हणून ते म्हणतायत, ज्यांना ज्यांना पुंडलिकाचं दर्शन झालं, ज्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं आणि ज्यांना चंद्रभागेचं दर्शन झालं, त्यांना पुन्हा जन्म नाही. काय म्हणले? कोणाचं दर्शन बोला? पुंडलिकाचं, पांडुरंगाचं आणि चंद्रभागेचं दर्शन ज्यांना झालं त्यांना पुन्हा जन्म नाही असं म्हणलेलं आहे अभंगामध्ये. आणि म्हणतात, या तिहींचे दर्शन प्राणी नाही जन्म मरण. या तिघांचं जर दर्शन झालं तर या जीवाला, या प्राण्याला जन्म मरण आहे, पुन्हा जन्म नाही. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. तुकोबाराय पंढरीला गेले, पुन्हा नाही जन्म झाला तुकोबारायांचा. पंढरीला कसं जायचं हे पण थोडं पुढं जाऊन पाहावं लागेल आपल्याला. पुनरपी आगमन येथे बोलिलेच नाही. पुन्हा यायचं जायचा विषयच नाही इकडं संसारामध्ये, असं बोललंच नाही शास्त्रामध्ये. एकदा जर पंढरपूरला गेला तर पुन्हा जन्मच होत नाही, पुन्हा येणं जाणंच नाही. चांगलं आहे का येणं जाणं इकडं? महिला मंडळ सांगा, चांगलं आहे का? संसार चांगला आहे का? कशाला आलो असतो पुन्हा वारीमध्ये आम्ही? चांगला असतं तर घरी बसलो असतो टी व्ही बघत. पण टी व्ही बघण्यापेक्षा आनंद चांगला आहे इकडे, आहे की नाही? म्हणून म्हणलेलं आहे, हे जे पंढरपूर आहे, हे पंढरपूर एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे. या पंढरपुरामध्ये इतर तीर्थांची तुलना केलेली आहे. तसं कुठल्याही तीर्थाला कमी नाही लेखायला पाहिजे, पण तुकाराम महाराज पंढरपूरचा महिमा सांगताना इतर तीर्थांशी थोडीशी तुलना करतायत. मरण मुक्ती वारारशी पितृऋण गयानाशी, उदाहरणाही पंढरीशी विठोबाच्या पायाशी. ह्या पंढरपूरला आल्यानंतर काय काय होतं, बाकीच्या तीर्थात गेल्यानंतर काय काय होतं? मुलांना मी प्रश्न विचारणार बरं का थोड्या वेळाने, ध्यानपूर्वक काय काय सगळ्यांनी, हुशार मुलं आहेत सगळे, आहे की नाही? मरणमुक्ती वाराणसी पितृऋण गयाणासी. एखाद्याला जर मरायचं असेल तर माणसं काशीला जातात, वाराणसीला जातात. का? वाराणसीमध्ये गंगा नावाची नदी आहे आणि विश्वंभर विश्वनाथ महादेव तिथे बसलेले आहेत त्या नदीच्या किनारी. आणि म्हणून मरणमुक्ती वाराणसी. जो व्यक्ती या गंगेच्या किनारी मणिकर्णिका घाटावरती देहत्याग करतो म्हातारपणी, त्यावेळेला काय होतं? व्यक्ती मुक्त होतो. तुम्हाला माहिती आहे, काशीमध्ये भोलेनाथ राहतात, महादेव राहतात. आणि महादेव काय करतात त्या ठिकाणी? एक पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की.
काशीचं महत्त्व याच्यासाठी आहे की काशीमध्ये गेल्यानंतर जो व्यक्ती काशीमध्ये देहत्याग करतो त्यावेळेला भगवान महादेव येतात आणि कानामध्ये जोरात म्हणतात जय श्रीराम. जो कोणी काशीमध्ये देह सोडणार त्याच्या कानात येऊन महादेव काय म्हणतात श्रीराम. आणि जो मरताना राम नाम ऐकतो त्याचा उद्धार आहे, तो मुक्त होतो संसारात असं म्हणलेलं आहे. म्हणून मरायला काशीला जावं लागतं. जायचं का काशीला? काशी केली की नाही तुम्ही? नाही केली? एकदा करून टाका काशी. मरण मुक्ती वाराणसी पितृऋण गयाणासी. हे जर आपल्या पूर्वजांचं पिंडदान तर्पण करायचं असलं तर कुठं जायला लागतं? गया धाम की. गया नावाचं धाम आहे फाल्गु नदीच्या काठावरती, बिहार प्रांतामध्ये गया नावाचं तीर्थ आहे. त्या गयामध्ये जाऊन पिंडदान तर्पण करावं लागतं. पितृऋण गयाणासी उदार नाही पंढरीशी विठोबाचे पायाशी. पण एक गोष्ट पंढरपुरामध्ये विशेष आहे म्हणे. काय? या पंढरपुरामध्ये उदारीचा व्यवसाय नाही म्हणले. कसा काय उदारीचा व्यवसाय नाही? ते मरायला मुक्त व्हायला वगैरे काशीला जावं लागतं. पण पंढरपुरामध्ये असला काही नाही खेळ म्हणले. पंढरपुरामध्ये पांडुरंग असे आहेत मुक्ती भुक्ती प्रदाता. या पांडुरंगाचं नुसतं दर्शन जरी झालं, काय सांगितलं नामदेव महाराजांनी? देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. अहो नुसतं त्या देवाच्या दारामध्ये उभा राहिलं तरी हे सगळ्या मुक्ती साधल्या. तसं मुक्ती भुक्ती न लगे धनसंपदा. मुक्ती तर आम्हाला नकोच आहे. या मुक्तीच्या पुढच्या गोष्टी संतांनी केलेल्या आहेत. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या. या 4 मुक्ती आहेत. या 4 मुक्ती तर आम्हाला अशाच फ्रीमध्येच भेटणार आहेत. ते आम्हाला नको आहे मुक्ती वगैरे. म्हणून पांडुरंगाकडे आल्यानंतर भुक्ती तर नकोच आहे. भुक्ती म्हणजे संसारिक काही मागणं आम्ही मागत नाही पांडुरंगाकडे. पांडुरंगा आमचं एक बंगला होते तयार, असं कुठला वारकरी मागतो का? तो वारकरीच नाही. मग पहिली गोष्ट तो मागतकरी आहे, वारकरी नाही. त्याला मागतकरी म्हणायला पाहिजे. पांडुरंगाकडे भगवंताला मागायची गरजच पडत नाही. तसं भगवंत मुक्ती अशीच देऊन टाकतात, भुक्ती पण भौतिक गोष्टी पण देऊन टाकतात पांडुरंग. पण विशेष काय आहे? असंही म्हणलेलं आहे की मुक्ती जर पाहिजेच, चंद्रभागे माझी, चंद्रभागेचं दर्शन जर झालं तरीसुद्धा मुक्ती प्राप्त होते. नुसतं दर्शन झालं तरीसुद्धा. आणि त्या चंद्रभागेमध्ये स्नान केलं तर वेगळीच गोष्ट आहे. इतका चंद्रभागेचाही वेगळा महिमा सांगितलेला आहे. आणि म्हणून इथे म्हणलेलं आहे उदार नाही पंढरीशी. या पंढरपुरामध्ये उदारीचा व्यवसाय नाही आहे. हे मुक्ती भुक्ती असलं काय नाही. इथे तर प्रेममयी भक्ती सेवा आहे पंढरपुरामध्ये. आणि म्हणून काही लोक म्हणतात की मग पंढरपूरला जायची गरज आहे का हो? देव तर आता कधी कधी लोकांना म्हणलं ना पंढरपूरला जाऊया किंवा कुठल्या तीर्थ ठिकाणी जाऊया, लोक म्हणतील की काय गरज आहे? देव तर सगळीकडे आहे की. आमच्या दिगंजित देव नाही का? इकडं देव नाही का? तिकडं आमच्या घरी पण देव आहे, झाडात देव आहे, प्राण्यात देव आहे, इकडं देव आहे असं म्हणतात. सर्वत्र देव आहे. अवघे ब्रह्मरूप हरिता ठाव नाही. सगळीकडं देव आहे. मग पांडुरंग पंढरपुरामध्ये नाही का हो देव? प्रतिमा तो देव कैसा नव्हे. तर तुकाराम महाराज म्हणतायत पंढरपुरामध्ये पांडुरंग विशेष रूपाने प्रकट झालेले आहेत. साक्षात श्रीकृष्णच आहेत. द्वारकेचा राणा पंढरीशी येता झाला. द्वारकेवरून भगवान श्रीकृष्ण इथे पंढरपुरामध्ये आलेले आहेत. आणि या पंढरपुरामध्ये भगवंतानी भगवंताला मोरपंख आहे. भगवंत गोकुळामध्ये, भगवंत हातामध्ये बासरी आहे गोकुळामध्ये. पण पंढरपुरामध्ये जर तुम्ही आला तर पंढरपुरामध्ये वेगळं रूप आहे. थोडं कमरेवर हात ठेवले भगवंताने. बरोबर आहे का? कधी कधी लोकांना संशय येतो. लोकांना माहीत नाही की पांडुरंगच आहे म्हणून, पांडुरंगच कृष्ण आहेत म्हणून. किती लोकांना माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे ना कृष्णच आहेत? माहिती आहे का? विठ्ठल कोण आहेत? कृष्णच आहेत. बऱ्याच लोकांनाही माहीत नाही की कृष्णच आहेत. तुकाराम महाराज म्हणले गोकुळाहून येता झाला. गोकुळावरून आले, गोकुळचेच कृष्ण आहेत, द्वारकेचेच कृष्ण आहेत. तर अशा प्रकारे हे भगवंत या ठिकाणी उभा राहिलेले आहेत. आणि म्हणून जेव्हा आपण पंढरपुराकडे जातो, पंढरपुराकडे चालत जातो, तेव्हा काय काळजी घ्यायला पाहिजे? तर संतांनी सांगितलेलं आहे जेव्हा आम्ही दिंडीमध्ये चालतो तर सावध होऊन चालायला पाहिजे.
सावध म्हणजे काय? सावध झालो आलो हरीच्या जागरणा. येथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. सावध होऊन पंढरपुराकडे जायला पाहिजे. सावधान. का सावधान व्हायला सांगितलं त्याचंही कारण सांगतो मी तुम्हाला. पंढरपूरला जाताना सावध व्हायला पाहिजे. बरेच जण आपण असं टंगळमंगळ करत चाललेलो असतोय पंढरपुराकडे, पण एवढं सोपं नाही. का असं म्हणलेलं आहे? कारण मी घरामधून जेव्हा निघणार सावधानपूर्वक मला वैष्णवांच्या मेळ्यामध्ये सामील व्हायला पाहिजे. एकटं जाणं कठीण आहे पंढरपूरला. तुम्हाला जाऊ की आम्ही एस टी पकडून जाऊ, त्याला काहीच अर्थ राहणार नाही. संतांच्या संगतीमध्ये वैष्णवांच्या मेळ्यामध्ये सहभागी होऊन पंढरपूरला जायला सांगितलेलं आहे. आणि हरिनामाचा गजर करायला पाहिजे. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. भगवंताचं नाव घेत 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 पंढरपुराकडे जायला पाहिजे. नाम घेता वाट चाली यज्ञ पावलो पावली. नाम घेता वाट चाली. एक एक पाऊल पंढरपुराकडे पडतं त्यावेळेला त्या ठिकाणी एक एक अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ मिळतं. आता अश्वमेध यज्ञ राजसूय यज्ञ पूर्वीच्या काळामध्ये व्हायचे, ते काय आता शक्य? एखादा यज्ञ करायचं म्हणलं तर देशी गाईचं तूप लागतं. तूप किती? 1 किलो 2 किलो नाही, हत्तीच्या सोंडे एवढी धार सोडावं लागते यज्ञात. आता वासाला तूप भेटत नाही आपल्याला, कसा यज्ञ करणार आपण सांगा? आणि गौऱ्या, गाईच्या शेणाच्या गौऱ्या लागतात, विशिष्ट झाडाचं लाकूड लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो यज्ञ करणारा पुरोहित ब्राह्मण लागतो. आता ब्राह्मण कोण शिल्लक राहिला मला सांगा? ते यज्ञालाच बिडी पेटवणारे ब्राह्मण आहेत. मग आता काय करायचं? म्हणून म्हणलेलं आहे की हे यज्ञ वगैरे शक्य नाही, पण कलियुगामध्ये जर तुम्ही पंढरपूरकडे निघाला, वाट चाली यज्ञ पावलो पावली, तर प्रत्येक पावलाबरोबर हजारो अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ भेटणार आहे. नुसतं पण तोंडाने काय म्हणायला पाहिजे? राम कृष्ण हरी पांडुरंग विठ्ठल ज्ञानोबा तुकोबा हे जे म्हणताय ना, हे म्हटलं पाहिजे. नाहीतर मग जाताना चालत निघालाय घरातनं आणि मग काय दिंडी तर रथ चाललाय, पुढं रथाच्या मागं चाललेले आहेत. मग एक जण विचारतात घराला कुलूप लावलंय का? 10 वेळा फोन करून विचारणार पाठी मग. नीट लाव रे, म्हैस बांधली का? नीट धारा काढल्या का? ह्याला वारकरी नाही म्हणत आहे. आणि मग महिला मंडळाचंही चालू आहे, आमची सून अशीच आहे म्हणून तर मी आले वारीला. मरू तिला, खपू दे तिला तिकडं जरा थोडीशी. मग जी सून आलेली आहे दिंडीमध्ये, ती म्हणते आमची सासू बी लय खट्याळ आहे. या चर्चा चालू आहे दिंडीमध्ये. मग यांना वारकरी म्हणता येणार आहे? यांना वारकरी नाही म्हणता येणार. आणि मग कोणी काय खात आहे, कोणी काय पित आहे, असेही लोक आहेत दिंडीमध्ये, असे घुसतात. त्यांना वारकरी म्हणता येत नाही. म्हणून हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. त्या पांडुरंगाचं नाव तोंडामध्ये पाहिजे तर वारी यशस्वी आहे. कंटिन्यू घरातनं निघाल्यापासून पंढरपुरात पोचून माघारी येईपर्यंत भगवंताच्या नावाचा गजर झाला पाहिजे. वारीत नुसतं चालायला नाही पाहिजे, मग त्याला काहीच अर्थ नाही राहणार मग जोपर्यंत तुम्ही मुखाने नाव घेता येणार. म्हणून नाम घेता वाट चाली असं म्हणलेलं आहे. नुसती वाट चालत तर गाढवं पण नुसतं जातात की रस्त्यानं, बरोबर नाही? गाढव म्हणतं का रामकृष्ण हरी? नाही म्हणत. म्हणून नुसतं नाही चालायचं, मग ते गाढवासारखं झालं आपण. म्हणून हे जे पंढरपूर आहे एवढं विशेष काय नामदेव महाराज सांगतात? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. या सृष्टीची रचना होण्याच्या अगोदर हे पंढरपूर आहे. आणि या पंढरपुरामध्ये जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. जेव्हा गंगा आणि गोदावरी सुद्धा नव्हती तेव्हा आमची चंद्रभागा होती. आणि हे पंढरपूर कधी नष्ट नाही होत आहे. प्रलय जरी झाला तरी पंढरपूर नष्ट होत नाही. हे शाश्वत आहे पंढरपूर. इतकं महत्त्वाचं ठिकाण आहे जिकडे आम्ही चाललो, त्याची माहिती असावी. पंढरपूर अलौकिक आहे. आणि म्हणून म्हणले आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. काय कधी कधी अतिशयोक्ती वाटते हो, कसं लिहिलेलं आहे वसंतांनी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी पंढरपूरची रचना केली, मग भगवंतांनी वैकुंठाची रचना केली. आणि पुढे काय म्हणले? तर या 28व्या युगामध्ये भगवंत प्रकट झाले, इथं लीला केली. पण पंढरपूर जे आहे हे अनादी काळापासून आहे आणि प्रलय झालं तरी पंढरपूर राहणार आहे.
ते भारतामध्ये नाही. पंढरपूर भारतातल्या महाराष्ट्र राज्यातल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर नावाचा तालुका आहे असं म्हणणं अपराध आहे. तुम्हाला जर कोणी विचारलं पंढरपूर कुठे आहे, तुम्ही सांगा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. कारण पंढरपूर हे तिथं नाहीच आहे, दिसतंय असं आहे असं, पण पंढरपूर हे शाश्वत आहे, कधीही नष्ट न होणारं आहे. आणि म्हणून असं म्हणलेलं आहे, या पंढरपूरला सर्वांनाच जावंसं वाटतं. का जावंसं वाटतं? कारण संसारामध्ये दुःख आहे, भरपूर आहे की नाही. म्हणजे पंढरपूरला जात असताना काय करायला पाहिजे? कधी कधी माणूस कंटाळून घरातून बाहेर पडतो, आणि कारण त्याला संसार हा विषाप्रमाणे वाटतो. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर उपमा दिलेली आहे की पंढरपूरला जाताना काय करायला पाहिजे, कशी भावना पाहिजे आमची. तर ते म्हणतात, विष खाणे नागवे. एकेकाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विष खायचं कोणाला आवडतं का हो? तुम्हाला आवडतं का विष प्यायला? नाही आवडत आहे. विष खाणे नागवे, जळती घरी रिघवे. जळत्या घरामध्ये कोणाला जायला आवडेल का? एखाद्या घराला आग लागलेली आहे, तुम्हाला जायला आवडेल का तिकडं? आवडेल? होय की नाही? नाही. भूक लागलेली दिसते, आवाज निघे नाही तुमचा. तर व्याघ्र विवरा न वचवे. वाघाच्या गुहेमध्ये जायला कोणाला आवडेल का? तिथून तुम्ही लांबच पळणार. पाठीमाग समजा वाघाची गुफा आहे किंवा वाघ माग आहे, वळून बघणार का तुम्ही? जेवढ्या फास्ट एखाद्या घराला आग लागली, वळून बघणार का मागं? जेवढं त्यातनं बाहेर पडता येईल तेवढं बघणार आपण. बरोबर आहे की नाही? तर अजून एक उपमा दिलेली आहे, धडाडीत लोहरसी उडीन घालावी जैसी. लोखंडाचा रस तापत आहे, तापलेलं कढईमध्ये लोखंडाचा रस आहे, त्यात कोणी उडी मारेल का हो? नाही. अगदी याचप्रमाणे न करवे उशीशी अजगराची. अजगराची उशी करून कोण झोपल का? अजगराला डोक्याशी घेऊन कोण झोपल का? नाही झोपणार ना. आणि म्हणून ते म्हणतायत, याचप्रमाणे पंढरपूरला जर निघालेला वारकरी असेल, महात्मा असेल, तो पुन्हा या संसाराकडे माघारी वळून बघत नाही. फोन लावून विचारायचं नाही, कसं काय चाललंय, घरी सगळं बरं आहे का? हे वारकऱ्याने सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. पुन्हा त्या संसाराचा विषय घ्यायचा. एकदा वारीमध्ये प्रवेश केला की फक्त काय करायचं, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हेच डोक्यात, दुसरं काय आणायचं नाही डोक्यामध्ये, संसाराचे विषय आणायचे नाहीत असं सांगितले. तर ही पंढरपूरची जी वारी आहे, ही वारी साक्षात वैकुंठाची वारी आहे, ही काय साधारण वारी नाही. आणि म्हणून पंढरपुरामध्ये असं म्हणलेलं आहे, संतांना एवढी आसक्ती होती की पंढरपूर सोडून वैकुंठाला सुद्धा जायला नको म्हणतात तुकोबार आहे. भगवंता हे पंढरीनाथा, अरे माझ्यासाठी हे वैकुंठच भूवरती आणलं, तू खाली आणलं, अजून मला त्या वरच्या वैकुंठाला जायची इच्छाच नाही. आता हेच उपकार कधी फेडून मी? पंढरपूर माझ्यासाठी तुम्ही तयार केलं असं तुकोबार आहे म्हणतायत. न वजो म्हणती आम्ही वैकुंठ, जिही देखिली पंढरी रे. एकदा जर पंढरपूर पाहिलं तर त्या वैकुंठाला जाण्याची सुद्धा आमची इच्छा होत नाही. इतकं श्रेष्ठ पंढरपूर आहे. भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. या भीमातीरावरती पांडुरंगा तुम्ही एक नगर वसवलं, त्याचं नाव पंढरपूर. तेतील मोकाशी 4 भुजा त्यासी, बाईल 16,000 रे. हे चतुर्भुज आहेत असंही वर्णन आहे. पांडुरंगाच्या हातामध्ये काय आहे माहिती आहे का तुम्हाला? कधी तुम्ही बारकाईने पाहिलं? भगवंताच्या हातामध्ये काय आहे? भगवंताचे हात कुठे आहेत? कमरेवर आहेत. मग कमरेवरच्या हातामध्ये काय आहे बघितले तुम्ही कधी? मुलांपैकी कोणतं आता उत्तर देणार आहे मला माहिती आहे. पांडुरंगाच्या हातामध्ये काय आहे सांगा? एका हातामध्ये काय? कोणाला येते उत्तर? हात वर करा. पांडुरंगाच्या एका हातामध्ये काय आहे? हात वर करा. बरोबर सांगितलं. कोणी सांगितलं? हां, काय? कमळ पुष्प आहे. छान. दुसऱ्या हातामध्ये काय आहे? कोण सांगते बघूया? अंदाज लावा, गोळी मारा एखादी. दुसऱ्या हातामध्ये काय पांडुरंगाच्या? शंख. जसं विष्णूंच्या हातामध्ये काय असतं? शंख, चक्र, गदा, पद्म. त्यातले 2 आयुध किंवा आयुध नाही म्हणतात, कमळ आहे आणि एक शंख आहे पांडुरंगाच्या हातामध्ये. हे दोन्हीची कामं काय?
ज्या वेळेला एखादा भक्त पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवतो त्यावेळेला भगवंत काय करतात, पहिले शंख डोक्याला लावतात. काय करतात, शंख डोक्याला लावतात. शंख डोक्याला लावलं म्हणजे बुद्धी शुद्ध होते. ही सांसारिक बुद्धी आपली ती शुद्ध होते, ज्ञान होतं. आणि कमळ पुष्प जे आहे त्या कमळ पुष्पाने पंढरीनाथ काय करतात, आशीर्वाद प्रदान करतात. 2 गोष्टी भगवंताच्या हातामध्ये आहेत पांडुरंगाच्या. आणि असे नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळिया सुख देईल विसावारे. आता इथं बघा शब्दशः अर्थ बघा. पांडुरंगाकडे जायचं असेल तर कणत कुतत जायचं नाही. नाचत जाऊ त्याच्या गावा, खेळिया रे, नाचत आणि खेळत पंढरपूरला जायला सांगितलेलं आहे. तर कणत कुतत जायचं नाही. बघा किती वारकरी आपण बघतोय की कंटिन्यू नृत्य करत करतच खेळत फुगडी घालत पंढरपुरापर्यंत पोचायचं आहे. हे संतांनी सांगितलेला विधी आहे, सगळं लिहून ठेवलेलं आहे. जेव्हा वारकरी आषाढी कार्तिकीला पोहोचतो तेव्हा नामस्मरणामध्ये तल्लीन होतो पंढरपुरामध्ये. आणि आनंदाच्या भरामध्ये त्या पंढरपुरामध्ये गेल्यानंतर सुद्धा काय करायचं आहे, खेळ खेळायचा आहे. खेळ मांडीला वाळवंटी भाई, नाचती वैष्णव भाई रे. त्या वाळवंटामध्ये जाऊन सुद्धा काय करायचं, झोपायचं नाही. वाळवंटामध्ये काय करायचं आहे, रात्रभर कीर्तन करायचं आहे. वाळवंटामध्ये जावं, नाचायचं आहे, कीर्तन करायचं आहे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तरावया भवसागर रे. अवे सोपं आहे की नाही, नाचत नाचत भगवंताला प्राप्त करू शकताय. सत्ययुगामध्ये त्रेतायुगामध्ये हजारो लाखो वर्ष हिमालयामध्ये जाऊन ऋषी मुनींनी तपस्या केली तरी त्यांना पांडुरंग भगवंत भेटले नाहीत. आणि इथं आम्हाला नाचत गात खेळत वाळवंटामध्ये पंढरीनाथ भेटणार आहेत. किती सोपं आहे. नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये पांडुरंग भजन कीर्तन नाचायला यायचे वाळवंटामध्ये. आजही येत आहेत. तुम्हाला दिसले तर मला सांगा बरं का, कुणाला दिसले तर पंढरीनाथ. आणि म्हणून तुका म्हणे सोपी केली पाय वाट. ह्या कलियुगामध्ये किती सोपं केलं भगवंतानी. फक्त दोन्ही हात वरती करा, नाचा, भगवंताचं नाव घ्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम आणि म्हणून हे जे भिकारी जे शब्दापासून सुरुवात केली होती आपण, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. असं संसारामध्ये तर भरपूर माया जमा करून ठेवली आपण. तुमच्याकडे आहे का माया? बँकेत, घरात, सोन्याच्या रुपयाने आपण भरपूर माया जमा करून ठेवलेली आहे. आणि म्हणून जो वारकरी आहे त्या वारकऱ्याला एक लक्षण सांगितलेलं आहे की त्याला ही माया नको वाटते सगळी. हे जे काय जमवलेलं आहे हे फार क्षुल्लक वाटतं या सगळ्या सुखाच्या पोटी. हे सुखाच्या पुढे या पंढरीला जाताना आणि त्या वाळवंटामधलं जे सुख आहे, या पांडुरंगाचं दर्शन मुखाचं घेण्यामध्ये जे सुख आहे, हे सुखाच्या पुढे त्याला ही माया काहीच वाटत नाही. त्याला सगळं क्षुल्लक वाटतं. एका अर्थाने मग तो संसाराच्या दृष्टिकोनातून भिकारीच आहे अशी भावना व्हायला हवी, तेव्हा पांडुरंगाचं दर्शन होऊ शकतं. आणि म्हणून ते म्हणतायत. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली, जेव्हा वारकरी हा चालत 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 पंढरपुराकडे जातो त्यावेळेला पांडुरंग आतुरतेने भेटाया उभारल्या सदा भाया. पांडुरंग सुद्धा काय करतात, कमरेवरचे हात काढून असे हात पुढं करतात असं म्हणलेलं आहे. जणू काय त्या पांडुरंगाचं रूप जगन्नाथामध्ये परिवर्तित होते. तुम्ही काही जगन्नाथपूरला गेलाय का? जगन्नाथपुरीमध्ये भगवंताचे हात पुढे आहेत असे. आणि भगवंत सुद्धा भेटायला तुकाराम महाराजांच्या काळामध्ये चरण दर्शन नव्हतं. जेव्हा तुकाराम महाराजांच्या काळामध्ये असं म्हटलं जाते की हे वरती चढून पांडुरंगाला मिठी मारता येत होती. देता आली मिठी सावकाश. उगाच म्हणले नाहीत तुकाराम महाराज. पण आता कलियुगाचा प्रभाव चरण दर्शनावरती आलं. आता भविष्यात काय होणार तेही बंद होते काय माहीत नाही. सांगण्याचा उद्देश हा आहे की तुकाराम महाराज जेव्हा भेटायचे तेव्हा पांडुरंग सुद्धा कमरेवरचे हात काढून तुकोबांना मिठी द्यायचे, मिठी मारायची. आणि म्हणून असा देव कोटे, ऐसा देव ऐसे भी मातीर ऐसी चंद्रभागा. कुठे असा देव कुठं आहे जो मिठी मारतो? असा देव आहे का कुठे जगाच्या पाठीवर? आणि म्हणून या पंढरपूरचं वेड भक्तांना लागलेलं आहे.
परंतु त्या पांडुरंगाला सुद्धा भक्तांचं वेड लागलेलं आहे. इतके वेडे झालेले आहेत पांडुरंग भक्तांसाठी. भगवंत म्हणतात, मी माझ्या भक्ताला नमस्कार करतो, माझा मुकुट काढून त्या संतांच्या, त्या भक्ताच्या चरणावर, त्या वारकऱ्याच्या चरणावर मी ठेवतो, जे चालत माझ्याकडे पंढरपूरला येतात. किती भगवंत पंढरीनाथ दयाळू आहे बघा. त्या वारकऱ्याला मी प्रणाम करतो, माझ्या डोक्यावरचा मुकुट काढून त्या चरणावर ठेवतो, त्याच्या पायाची टाच माझ्या हृदयात धारण करतो. किती कृपाळू भगवंतास. भक्तांचं गुण सतत गात राहतात भगवंत. अशा प्रकारे पंढरपूरला गेल्याशिवाय भक्ताला राहवत नाही आणि भगवंताला सुद्धा तुकाराम महाराजांसारख्या भक्तांच्या घरी गेल्यापासून राहवत नाही. एकेकाळी तुकाराम महाराज आजारी होते. इतका आजारी पडले की पंढरपूरला आषाढीला येऊ शकले नाहीत. तुकाराम महाराजांनी पत्र लिहिलं पांडुरंगाला, मी येऊ शकत नाही म्हणून. तर भगवंत एवढा वैष्णवांचा 15, 20, 30 लाख लोक पंढरपूरला आलेले आहे, सगळ्यांना सोडून भगवंत गरुडावर बसून देहू नगरीमध्ये गेले तुकोबारायांना भेटायला. विचार करा, भगवंतालाही ओढ लागलेली आहे भक्तांना भेटायची. तुम्हाला ओढ लागली आहे का भगवंत पांडुरंगाला भेटायची? कधी एकदा जाईन पांडुरंगा दर्शन करीन असं होतं की नाही? होतं की नाही तुम्हाला? तर तसं भगवंताला सुद्धा ओढ लागले पंढरीनाथांना. कधी एकदा माझा भक्त येतोय, हे दिगंजीवाले येत आहेत आणि मी त्यांना मिठी मारतो, असं पांडुरंगाला सुद्धा होतं आहे. आणि म्हणून तर भगवंतांपेक्षाही भक्त श्रेष्ठ मानले गेलेले आहेत, संत श्रेष्ठ मानले गेले. भगवंताच्या नावापेक्षा भगवंतांच्या महान भक्तांचे नावंसुद्धा श्रेष्ठ मानले गेलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक कथा मी एका संतांच्या मुखातनं ऐकली की जेव्हा पंढरपूरमध्ये एकदा अशी घटना घडते. सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका. मुलांना लय भूक लागलेली आहे, मला माहिती आहे वळवळ करतायत ते, पण तसं काय वळवळ करू नका, संपवतो 5 मिनिटात मी, ठीक आहे? काय सांगत होतो मी? पंढरपुरामध्ये भगवंत जेव्हा आले तेव्हा भगवंतांनी काय केलं? संध्याकाळच्या वेळी काय करतात? 11 वाजता तुम्हाला माहिती आहे भगवंताची शयन आरती होते. भगवंताला झोपवतात आणि झोपवल्यानंतर भगवंतांना त्या ठिकाणी काय होतं, ते पुजारी कुलूप लावतात. जे गर्भगृह आहे ना त्याला कुलूप लावतात आणि कुलूप लावल्यानंतर एक पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे, फार जुनी गोष्ट आहे, 600-700 वर्षापूर्वीपेक्षाही जुनी गोष्ट आहे. तर त्या ठिकाणी पंढरीनाथ काय करतात, झोपल्यानंतर बाहेरनं पुजाऱ्याने कुलूप लावल्यानंतर बाहेर ते पुजारी झोपलेले मंदिराच्या बाहेर. आणि अशी घटना घडली या ठिकाणी की पंढरपुरामध्ये अचानकपणे चिपळ्या वाजवल्याचा आवाज येऊ लागला. ज्यांना बाहेर बसलेले जे होते ते चिपळ्या वाजवल्याचा आवाज येऊ लागला. आणि दुसरं काय येऊ लागलं, तिकडे कोणीतरी आतमध्ये कीर्तन करते असं वाटलं. त्या गर्भगृहातून आवाज यायला लागला. मग पांडुरंगाला, पुजाऱ्याला असं वाटलं की कोणतरी आतमध्ये चुकून राहिलं असेल, पांडुरंगाच्या गर्भगृहामध्ये कोणीतरी राहिलं असेल असं वाटलं. आणि मग त्यांनी काय केलं, दरवाजा उघडला आणि आतमध्ये बघतायत तर आतमध्ये पांडुरंग काय करतायत, कंबरेवरचे दोन्ही हात काढलेले आहेत, हातामध्ये चिपळ्या आहेत आणि भगवंत दोन्ही हात वरती करून काय करतायत, कीर्तन करतायत. आणि कीर्तन कोणाच्या नावाचं करतायत, ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. तर पांडुरंग आपल्या भक्ताच्या नावाचं कीर्तन करतायत. कदाचित त्यामुळंच प्रथा पडली असेल की आपण ज्ञानोबा तुकोबाचा जय जयकार करतो. अशा प्रकारे जसं आपल्याला पांडुरंगाचं दर्शन करावं असं वाटतं, तसं भगवंताला सुद्धा भक्ताचं, वारकऱ्याचं दर्शन करायची ओढ लागलेली आहे. आणि म्हणून अशा पांडुरंगाचं करा करा लागपाट, धरा पंढरीची वाट, लगबगीनं चला आणि पांडुरंग पंढरीची वाट पकडा आणि लवकर आपल्याला पंढरपुरामध्ये भगवंताचं दर्शन करायचं आहे. आणि म्हणून जेव्हा पंढरपुरात दर्शन करतो आणि माघारी येतो त्यावेळेला सुद्धा आम्हाला तुकाराम महाराज सांगतात की कशा प्रकारे आमच्या मनाची अवस्था होते. कन्या सासुरासी जाये, मागे परतुणी पाहे,
जसं एखादी मुलगी नवीन माहेरी गेलेली मुलगी नंतर तिला जेव्हा सासरी जायचं असतं पुन्हा पुन्हा माघारी वळून बघते, तर अशा प्रकारे अवस्था वारकऱ्याची होते, भक्तांची होते की जेव्हा पंढरपूर सोडायची वेळ येते त्या पंढरपुरातनं येऊ वाटत नाही की नाही. असा अनुभव किती जणांचा आहे? हातवरती करा. पुन्हा पंढरपूरला वारी करून गेलं ना, कधी कधी तर महिन्याची वारी केली ना तर कधी कधी डोळ्यातनं पाणी येतं, परत घरी जावं वाटत नाही. असा अनुभव काही जणांचा असेल. आणि म्हणून तुकाराम महाराज शेवटचा सांगतायत की पंढरपूरला जायचं असेल तर विचार करून जा बरं का. पंढरपुरामध्ये गेला तर एक प्रॉब्लेम होऊ शकते. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर हे प्रॉब्लेम सगळ्यांनी ऐकायचं आहे आणि आपण थांबणार या ठिकाणी. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. त्या पंढरपुरामध्ये एक मोठं भूत बसलेलं आहे म्हणे, उभा राहिलेला आहे कमरेवर हात ठेवून. भगवंताला भूत म्हणलेलं आहे कारण ते झपाटतंय. म्हणून काय म्हणलेलं आहे? बहु खेचरीचे राण जाता वेडे होय म्हण. पंढरपूरला जायचं सोपं तर नाही, पण जर गेला एकदा तर माणूस वेडा होऊ शकतो बरं का. ऐकताय ना तुम्ही? आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत तेथे जाऊ नका कोणी, गेले आले नाही परतोणी. जे जे लोक पंढरपूरला गेले ते लोक माघारी आलेच नाही. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. म्हणून काय करा, पंढरपूरला गेल्यानंतर तुकाराम महाराज पंढरपूरला गेले आणि पुन्हा तुकोबारायांचा जन्मच झाला नाही. म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की पुन्हा जन्म घ्यायचा नाही या संसारामध्ये, तर आपण काय करा, पंढरीची वारी करा, पांडुरंगाचं दर्शन करा आणि पांडुरंगाच्या नावाचा जय जयकार करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम पंढरीनाथ भगवान की